Hi guys, welcome to my classes. In previous lecture, we completed the question number 1 and question number 2 of the exercise number 1.1. Now today we solve the question number 3, 4 and 5 of the exercise number 1.1. परंतु त्या अगोदर आय होप की तुम्ही या आधीचे दोघंही लेक्चर्स अटेंड केलेले असतील. बिकॉज ऑफ जो क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 जो आहे हे टोटली हे ट्रूथ टेबलवरती डिपेंडेड आहे. त्यामुळे ज्यांना कनेक्टिव्हचे जर ट्रूथ टेबल फॉर्म करता येत असतील त्यांनाच फक्त एक क्वेश्चन सॉल्व करता येणार, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते सॉल्व करता येणार नाही. ओके, नाऊ विदाउट वेस्टिंग टाईम वी सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. ओके, त्या अगोदर मी क्वेश्चन नंबर 3 रीड करतो. द क्वेश्चन नंबर 3 इज, आणि हां मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये की ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी काय करा की आपल्याला जे बुक्स PDF स्वरूपात अवेलेबल झालेले आहेत त्यांची ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी PDF प्रिंट काढून घ्या. ठीक आहे, तर मग आपण सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 3 इज राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, खाली त्यांनी काही कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, जसा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला होता जवळपास तसंच. ओके, क्वेश्चन नंबर 3 त्यातलं पहिलं. द क्वेश्चन इज 4 is odd or 1 is a prime. Okay, and we have to find the truth value of that compound statement. First of all काय करणार, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला स्प्लिट करणार. स्प्लिट करणार म्हणजे काय, तर तुम्हाला आपल्याला आयडेंटिफाय करायची की नेमके कोणते दोन स्टेटमेंट, नेमके कोणते दोन सेंटेन्स त्यांनी काय केले, जॉईन केले. एक तर आपल्या लक्षात आलं आहे की कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केले त्यांनी, ऑरने. ओके, मग कोणते दोन स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज अ पी, काय सांगा ते 4 is odd, and second statement that is a Q is 1 is prime. ओके, या दोन स्टेटमेंटला त्यांनी काय केलं आहे, ऑर ह्या कनेक्टिव्हने काय केलं आहे, जॉईन केलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय तुमचं 4 इज ऑड अँड सेकंड वन इज 1 इज अ प्राईम. ओके, नाउ हाऊ टू फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय करणार की सेपरेटली स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आधी फाइंड करायची. जसं की आधी मी काय करणार, पीची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार, नंतर मी क्यूची फाइंड करणार आणि त्यानंतर मी होल कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय करणार, फाइंड. ओके, देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट पी. फर्स्ट ऑफ ऑल काय स्टेटमेंट पी वाचतो, 4 इज ऑड. आता आपल्याला माहिती आहे 4 ऑड आहे का, नाही, बरोबर, काय आहे तो, इवन. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज कॅपिटल F. वाय, बिकॉज स्टेटमेंट इज अ फॉल्स, आणि जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, कॅपिटल F. सिमिलरली कशाची फाइंड करणार आता, क्यूची. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज काय, क्यू स्टेटमेंट 1 इज अ प्राईम. आता मला सांगा 1 हा प्राईम नंबर आहे का, आहे. इट मीन्स दॅट द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. आता सेपरेटली दोघं स्टेटमेंटची मिळाली. आता काय करणार, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं. ओके, ज्या प्रकारे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंटला हाऊ टू रिप्रेझेंट द कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिकली ते बघितलं होतं, तसंच काय करणार, दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिकली काय करणार, रिप्रेझेंट करणार. ओके, मग काय येणार सांगा, 4 इज ऑड, दिस इज युअर स्टेटमेंट P, अँड 1 इज अ प्राईम, दिस इज युअर स्टेटमेंट Q. देन symbolically representation of that compound statement is P or Q. किंवा अजून त्याला कसं रीड करणार, P डिजंक्शन Q. कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केले त्याला, ऑरने. ओके, नाउ पुट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट. P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तुमची, फॉल्स, दॅट इज अ कॅपिटल F. ऑर जसाच्या तसा. Q ची तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय, कॅपिटल T. ओके, आता बघा, लक्ष द्या इकडे. ज्यावेळी आपण ऑरसाठी ट्रूथ टेबल फॉर्म केला होता त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं की ऑरमध्ये होल कंपाऊंड स्टेटमेंट हे फक्त तेव्हाच फॉल्स असतं ज्यावेळी तुमचे दोघंही स्टेटमेंट काय असतील, फॉल्स. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल, कशामध्ये, डिजंक्शनमध्ये, कशामध्ये, ऑरमध्ये, जर एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तरीसुद्धा होल स्टेटमेंट काय असतं, ट्रू. म्हणजे याचा अर्थ फॉल्स ऑर ट्रू, your answer is true. Therefore the truth value is capital T. ओके, कसं सॉल्व केलं समजलं. पुन्हा एकदा वाटलं तर सेकंड एक्झाम्पल घेतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, व्हॉट इज युअर सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इज 64 इज परफेक्ट स्क्वेअर. 64 इज परफेक्ट स्क्वेअर अँड
46 is a prime number. 46 is a prime number. ओके. सिमिलर काय करणार, पहिले तर आयडेंटिफाय करणार की नेमकं कोणत्या कनेक्टिव्हली त्यांना जॉईन केलंय आणि कोणते दोन स्टेटमेंट तिथे दिलेले. ओके, एक तर कळालं कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केले त्यांनी, अँडने, म्हणजेच कशाने, कंजंक्शनने. कोणते दोन स्टेटमेंट दिले, फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज अ पी इज 64 इज perfect square. 64 is perfect square. And second statement that is the Q is 46 is prime number. 46 is prime number. ओके, प्रत्येक वेळी वाटलंच तर असं प्रत्येक ई स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही ते मनात जरी ठेवलं, लक्षात जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. डायरेक्ट नंतर काय करणार, तुम्ही दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिकली काय करणार, रिप्रेझेंट करणार. तर ह्या कंपाऊंड स्टेटमेंटला कसं रिप्रेझेंट करणार आपण सिम्बॉलिकली, बरोबर कसं करणार, पी अँड क्यू. ओके, नाउ राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द ई स्टेटमेंट. आता मला सांगा, पी स्टेटमेंट जे त्यांनी दिलंय काय आहे ते, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. इज ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट, इज अ ट्रू बिकॉज ऑफ 64 इज अ स्क्वेअर ऑफ 8. देअरफॉर मग आपण काय येणार, पी स्टेटमेंट तुमचं काय ट्रू, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, कॅपिटल टी. अँड साईन जसंच्या तसं. देन नेक्स्ट वन, युअर स्टेटमेंट इज क्यू. क्यू काय ट्रू आहे का फॉल्स, काय दिले क्यू स्टेटमेंट त्यांनी, 46 इज अ प्राईम नंबर. आता 46 प्राईम नंबर आहे का, नाही. व्हॉट इज मीन बाय द प्राईम नंबर, माहिती आहे तुम्हाला की जो नंबर फक्त 1ने किंवा इट सेल्फ डिवाइड होतो त्याला काय म्हणतात, प्राईम. 46 आहे का तसा, नाही. देअरफॉर युअर क्यू स्टेटमेंट इज अ फॉल्स. नाउ फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द होल कंपाऊंड स्टेटमेंट. पुन्हा एकदा कुठे जाणार, कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलवरती. बरोबर आहे, काय सांगितलं त्या ट्रूथ टेबलमध्ये आपण काय बघितलं की अँडमध्ये किंवा कंजंक्शनमध्ये जर एक जरी स्टेटमेंट फॉल्स असेल तरी सुद्धा होल स्टेटमेंट काय असतं, फॉल्स. बरोबर आहे का नाही, आवरच्या काय असतं ते अपोजिट. एक जरी फॉल्स असेल तरी होल स्टेटमेंट काय येणार, फॉल्स. इथे तुमचं क्यू स्टेटमेंट काय, फॉल्स. इट मीन्स दॅट युअर होल स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. ओके, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. सिमिलरली नाउ क्वेश्चन नंबर थर्ड. ओके, थोडं शॉर्ट सॉल्व करतो. आता तुम्ही बघा, ज्या प्रकारे क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलाय, ह्या मेथडने जरी उरलेले एक्झाम्पल सॉल्व केले तरी चालेल. आता मी थोडं शॉर्ट सॉल्व करतो, ठीक आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, त्यातलं तिसरं काय सांगितलं त्यांनी, ते म्हणतात 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहितो आन्सर. इयर पी स्टेटमेंट इज 5 इज अ प्राईम नंबर, and Q statement is 7 divides 94. ओके, देन फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करणार. काय दिलं स्टेटमेंट त्यांनी बघा, 5 इज अ प्राईम नंबर अँड कशाने जॉईन केलं, त्याला अँडने जॉईन केलं. म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे, कंजंक्शनचं. मग कसं करणार रिप्रेझेंट, पी कंजंक्शन क्यू. क्यू हा काय, पी अँड क्यू. नाउ फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द ई स्टेटमेंट. काय दिले त्यांनी, पी स्टेटमेंट 5 इज अ प्राईम. 5 इज अ प्राईम नंबर ऑर नॉट, यस इट इज अ प्राईम नंबर. इट मीन्स दॅट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. अँड जसंच्या तसं. नाउ फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द क्यू. 7 डिवाइड्स 94. 94ला 7ने डिवाइड करता येणार का, नाही. इट इज नॉट अ पॉसिबल. इट मीन्स दॅट द क्यू स्टेटमेंट इज अ फॉल्स. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. पुन्हा एकदा कुठे जाणार, कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये. काय म्हणतो तो, एक जरी फॉल्स असेल तरी सुद्धा होल स्टेटमेंट काय येणार, फॉल्स. इथे दिसतंय क्यू स्टेटमेंट काय, फॉल्स. इट मीन्स दॅट युअर होल स्टेटमेंट इज फॉल्स. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट, गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज फॉल्स. इज दॅट क्लिअर, ओके. सिमिलरली वी सॉल्व द क्वेश्चन नंबर 4, 5th, 6th अँड 7. बाकी उरलेले एक्झाम्पल सुद्धा आपण काय करणार, तसे सॉल्व करणार. मी क्वेश्चन नंबर 4 घेतो, ठीक आहे. काय म्हणतो बघा क्वेश्चन नंबर 4. द क्वेश्चन नंबर 4 इज, इट इज नॉट ट्रू दॅट 5 minus 3i is a real number. ठीक आहे, नीट बघा एक्झाम्पलकडे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे फाइंड करता आलं पाहिजे की किती स्टेटमेंट दिले. इथे दोन स्टेटमेंट आहे का, किती जणांना वाटते इथे 2 स्टेटमेंट आहे, नाही. इथे फक्त एकच स्टेटमेंट दिलं आहे, बरोबर आहे का नाही. नाही इथे कंजंक्शन आहे, डिस्जंक्शन आहे, इम्प्लिकेशन पण नाही. इथे बाय कंडिशनल नाही, डबल इम्प्लिकेशन नाही. म्हणजेच इथे काय आहे सांगतो, हा निगेशनचं आहे एक्झाम्पल. कशाचं एक्झाम्पल आहे, निगेशनचं. याची तुम्हाला काय व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड करणार तर बघा, लक्ष द्या इकडे. इथे सुद्धा काय करणार, ठीक आहे 2 स्टेटमेंट नाही पण एक तर असेल ना, मग ते एक स्टेटमेंट तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे की नेमकं कोणतं आहे ते एक स्टेटमेंट. दिसतंय का बघा, काय ते, दॅट स्टेटमेंट इज अ 5 minus 3i इज अ रियल नंबर.
5 मायनस 3i इज अ रिअल नंबर. हे काय तुमचं पी स्टेटमेंट, बरोबर आहे का नाही. आता याला सिम्बॉलिकली काय करणार तुम्ही, रिप्रेझेंट करणार, बरोबर आहे. काय म्हणतं एक्झाम्पल बघू आपण. इट इज नॉट ट्रू दॅट, म्हणजे हे खरं नाही आहे की 5 मायनस 3i इज अ रिअल नंबर. ओके, म्हणजे कसं रिप्रेझेंट करणार याला, निगेशनचं एक्झाम्पल आहे ते. म्हणजे हाऊ टू रिप्रेझेंट इज निगेशन पी. कसं रिप्रेझेंट करणार, निगेशन पी. देअरफॉर विच इज इक्वल टू निगेशन साईन जसंच्या तसं, जसं कंजंक्शन जसं डिजंक्शनमध्ये केलं तसंच साईन जसेच्या तसे ठेवणार आणि काय लिहिणार, ट्रूथ व्हॅल्यू. आता पीची तुम्हाला काय लिहायची इथे, ट्रूथ व्हॅल्यू. काय पी स्टेटमेंट, 5 मायनस 3i इज अ रिअल नंबर. हे रिअल नंबर आहे का तो, नाही. कशाच्या फॉर्ममध्ये येतो, ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आहे ना, म्हणजे कोणता नंबर आहे तो, कॉम्प्लेक्स नंबर. देअरफॉर इट मीन्स दॅट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द पी इज अ फॉल्स अँड द निगेशन ऑफ फॉल्स कुठे जाणार, ट्रूथ टेबल ऑफ द निगेशन. काय म्हणतो तो, फॉल्सचं निगेशन काय असतं, ट्रू. इट मीन्स दॅट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द एक्झाम्पल नंबर 4 इज टी. इज दॅट क्लिअर. नाव उरलेले जे एक्झाम्पल आहेत ते सेम अशाच पद्धतीने सॉल्व करायचे. जर त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, नाव वी सॉल्व द क्वेश्चन नंबर 4. ओके, त्याआधी बघू आपण क्वेश्चन नंबर 4 काय आहे ते. ओके, तर मग मी रीड करतो क्वेश्चन नंबर 4. द क्वेश्चन नंबर 4 इज इफ द स्टेटमेंट, केअरफुली राहते का, ठीक आहे. इफ द स्टेटमेंट पी क्यू are a true statement and R yes are a false statement that determine the truth value of the following. ओके, पुन्हा एक सांगतो बघा, लक्ष द्या इकडे, सिम्पल आहे, मी एक्सप्लेन करतो क्वेश्चन तुम्हाला, ठीक आहे. त्यांनी म्हणजे काय सांगितलं माहिती का, इफ द स्टेटमेंट पी आणि क्यू, जर पी आणि क्यू स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल टी. आणि जर आर आणि यस स्टेटमेंट फॉल्स असेल, म्हणजे त्याची काय येणार ट्रूथ व्हॅल्यू, कॅपिटल एफ. म्हणजे पी आणि क्यू काय असेल, ट्रू, आणि आर आणि एस जर फॉल्स असेल तर खाली त्यांनी काय केलं माहिती का आपल्याला, आता त्यांनी तुम्हाला सेंटेन्स किंवा स्टेटमेंट नाही दिलेत, त्यांनी डायरेक्ट सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन दिलंय आणि त्या सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशनची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. अजून इझी झालं, म्हणजे मागच्या यात कसं होतं की आपल्याला सेंटेन्स आयडेंटिफाय करावं लागायचे, त्यांना लिहावं लागायचं सिम्बॉलिकली, मग त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचो. इथे तसं नाही, इथे त्यांनी आधीच तुम्हाला देऊन ठेवलंय सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन. आपल्याला फक्त काय करायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यूज पुटअप करायची आहे आणि बाय युझिंग द ट्रूथ टेबल ट्रूथ व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. ओके, नाऊ वी टेक द क्वेश्चन नंबर 1. त्याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो, काय पी आणि क्यू काय आहे, ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. आर अँड यस इज अ फॉल्स, देअरफॉर इट्स कॅपिटल इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. ओके, नाऊ टेक द क्वेश्चन नंबर क्वेश्चन 4 मधला क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज दॅट, दॅट इज अ पी और क्यू अँड आर. ओके, दिस इज अ सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन. कसं सॉल्व करणार तर बघा, लक्ष द्या. पहिलं एक्झाम्पल पूर्ण मेथडने सॉल्व करणार, मग उरलेले एक्झाम्पल मी शॉर्ट जरी सॉल्व केले तरी तुम्ही लक्षात ठेवायचं की मेथड हीच यूज करायची. ओके, नाऊ काय करणार आधी तर क्वेश्चन पुन्हा एकदा जसं तसं लिहिणार, पी ऑर क्यू अँड आर विच इज इक्वल्स टू, काय करा, प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय करा, पुट करा. बघा, पी स्टेटमेंट काय, ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. और जसाच्या तसा, ब्रॅकेटमध्ये क्यू स्टेटमेंट काय तुमचं, ट्रू, त्याची व्हॅल्यू काय येणार, टी. अँड जसाच्या तसा, आर स्टेटमेंट काय तुमचं, फॉल्स, त्याची काय येणार मग ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ, ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे कंजंक्शन, डिजंक्शन, कनेक्टिव्ह चेंज करायचे नाही, फक्त काय करणार, ट्रूथ व्हॅल्यू पुटअप करणार. देन नेक्स्ट वन, आधी काय सॉल्व करणार, बरोबर, काय सॉल्व करणार, ब्रॅकेट. आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा, डायरेक्ट सॉल्व करायचं नाही, आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा आणि मग पुढे सरकायचं. आधी ब्रॅकेट, जर तुम्हाला माहिती की ब्रॅकेट वाईज कसं सॉल्व करायचं, जर तो 2-3 ब्रॅकेट दिलेले असतील, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट असेल, सिम्पल ब्रॅकेट असेल, कर्ली ब्रॅकेट असेल, तर तुम्हाला माहिती की कसं सॉल्व करत यायचं, बॉडमॉस रूल माहिती आपण यूज केला आहे, लाईक दॅट, सेम तसंच. ओके, फर्स्ट ऑफ ऑल ब्रॅकेट सॉल्व करणार, त्यामुळे ट्रू जसाच्या तसा, ऑर साईन जसंच्या तसं, ब्रॅकेटची आधी फाइंड आउट करणार. ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय, ट्रू अँड फॉल्स, काय दिसतंय, ट्रू अँड फॉल्स. कशाने जॉईन केलं आहे, कंजंक्शनने जॉईन केलं आहे. कंजंक्शनमध्ये काय म्हणतं, एक जरी फॉल्स तरी पूर्ण काय येणार, फॉल्स, म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार तुमची, फॉल्स, बरोबर आहे. नाऊ सेकंड स्टेप, काय आलं आता, कंजंक्शन काय झालं, सॉल्व, काय उरलं आता, डिजंक्शन, ट्रू ऑर फॉल्स, बरोबर आहे. और काय म्हणतं, डिजंक्शन काय म्हणतं की एक जरी ट्रू असेल तरी पूर्ण स्टेटमेंट काय येणार, ट्रू. दिस मीन्स दॅट युअर फायनल आन्सर इज, और द फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन representation is capital T. Is that clear? Okay, now take the question number 2. Question number 2 is P implies Q
ऑर आर इम्प्लाइज यस. ओके, पुन्हा एकदा काय करणार, जसं तसं काय करणार, स्टेटमेंट लिहून घेणार. ओके, परंतु आता मी काही लिहित नाही, पण तुम्ही लक्षात ठेवायचं, आधी क्वेश्चन लिहिणार आणि मग सॉल्व्ह करणार. मी तिथे पुढेच सॉल्व्ह करतो. स्टेटमेंट जसं तसं लिहिलं. आता काय करणार, प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय करायची, पुट. ओके, लक्षात आहे का तुमच्या, पी आणि क्यू काय आहे, ट्रू, आर आणि एस काय फॉल्स. करा. कनेक्टिव्ह चेंज करायचे नाही, म्हणजे काय येणार, पीची व्हॅल्यू काय, ट्रू, इम्प्लाइज क्यूची व्हॅल्यू काय, ट्रू, ब्रॅकेट कंप्लीट, ऑर आरची व्हॅल्यू काय, फॉल्स, इम्प्लाइज फॉल्स, ब्रॅकेट कंप्लीट. देन नेक्स्ट वन काय करणार, आधी ब्रॅकेट सॉल्व. फर्स्ट ब्रॅकेट काय म्हणतो, ट्रू इम्प्लाइज ट्रू. हे बघा, लक्ष द्या, लेक्चर सुरू होताना आपण सांगितलं, आता स्वतः पुन्हा तेच सांगतोय, ज्याचे कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल लर्न असतील, फॉर्म करता येत असेल, त्याला सॉल्व करता येणार, त्याच्या व्यतिरिक्त सॉल्व करता येणार नाही. कमीत कमी तुम्हाला कंडिशन्स तरी माहीत पाहिजे. ओके, ट्रू इम्प्लाइज ट्रू. मग काय म्हणतं इम्प्लिकेशन, माहिती आहे का, इम्प्लिकेशनमध्ये कोणतं स्टेटमेंट कोणत्या कंडिशनला फॉल्स असतं, फक्त ज्या ठिकाणी तुमचं कन्क्लुजन काय असतं, फॉल्स. ओनली कन्क्लुजन इज फॉल्स, देन युअर होल स्टेटमेंट इज अ फॉल्स. इथे तसं काही दिसत तर नाही आहे. इथे काय आहे, ट्रू इम्प्लाइज ट्रू, म्हणजे हायपोथेसिस पण ट्रू आहे आणि कन्क्लुजन पण काय आहे, ट्रू. इट मीन्स दॅट युअर होल स्टेटमेंट ऑर द होल ब्रॅकेट ऑर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज अ कॅपिटल टी. हे ऑर साईन जसंच्या तसं. आता हे बघा, हा ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट काय आहे, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. इथे कन्क्लुजन जरी फॉल्स असलं, परंतु त्याचबरोबर हायपोथेसिस सुद्धा काय, फॉल्स. फक्त कन्क्लुजन आहे का, नाही, हायपोथेसिस सुद्धा काय आहे, फॉल्स. देअरफॉर युअर होल स्टेटमेंट काय असतं, ट्रूथ टेबलमध्ये बघितलं होतं, काय येणार, मग याची व्हॅल्यू सुद्धा ट्रू. आणि तुम्हाला माहिती आहे, ट्रू ऑर ट्रू, युअर आन्सर इज अ ट्रू. कारण डिजेक्शनमध्ये एक जरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रू असतं, इथे दोघं ट्रू आहेत, मग आन्सर काय येणार, टी, कॅपिटल टी. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन रिप्रेझेंटेशन इज कॅपिटल टी. इज दॅट क्लिअर. ओके, क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर 4 हे सेम असेच आहे. ठीक आहे, मी काय करतो आता, घेतो क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 इज in square bracket negation P and simple bracket negation Q and R, simple bracket complete, square bracket completed, or in another square bracket in simple bracket Q and R or P and R. ठीक आहे, मोठं जरी असलं तरी घाबरून नाही जायचं. सिम्पल मस्त काय करणार, आधी रिप्रेझेंटेशन जसंच्या तसं लिहून घेणार, एकेकाची ट्रूथ व्हॅल्यू काय करणार, पुट, आणि मस्त ब्रॅकेट वाईज काय करायचं, सॉल्व. ठीक आहे, चला डायरेक्ट काय करणार, प्रत्येकाची ट्रूथ व्हॅल्यू काय करणार, पुट. बरोबर आहे का नाही, घाबरायचं नाही, कितीही मोठं असतं तरी सुद्धा. क्वेश्चन फक्त लक्षात ठेवायचा, काय क्वेश्चन आहे माहिती ना, पी आणि क्यू काय आहे, ट्रू, आर आणि एस काय आहे, फॉल्स. करा व्हॅल्यूज यूज, कनेक्टिव्ह चेंज करायचे नाही. काय म्हणतं मग, निगेशन साईन जसंच्या तसं, स्क्वेअर ब्रॅकेट जसं तसं. ठीक आहे, पी स्टेटमेंट काय आहे, ट्रू, देअरफॉर राईट हिअर टी. अँड जसंच्या तसं ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू आहे, निगेशन साईन जसंच्या तसं, क्यू काय तुमचं ट्रू, मग इथं काय येणार टी. अँड जसंच्या तसा आर काय आहे, फॉल्स, देअरफॉर हिअर वी राईट दी फॉल्स, फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड. और जसंच्या तसं सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट इन फर्स्ट सिम्पल ब्रॅकेट, क्यू काय आहे तुमचं ट्रू, आर काय आहे फॉल्स, और जसंच्या तसं पी काय आहे तुमचं ट्रू, आणि ऑर काय आहे तुमचं, आर काय आहे तुमचं फॉल्स. ओके, देअरफॉर राईट अँड बोथ स्क्वेअर ब्रॅकेट आर कम्प्लिटेड. हे बघा, घाई होते असं काही समजू नका, फक्त तुम्हाला थोडं समजायला पाहिजे की आता काय करतोय, फक्त स्टेटमेंट जे ट्रू आहे त्याची टी पुट केली, जे फॉल्स असेल त्याचं काय पुट केली, फॉल्स. ओके, नाउ सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल वी सॉल्व दिस सिम्पल ब्रॅकेट अँड देन स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, हिअर ओनली वन सिम्पल ब्रॅकेट, देन सॉल्व इट. निगेशन ऑफ टी जसंच्या तसं, किंवा याला सॉल्व जरी करून घेतलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, किंवा पुढच्या स्टेपने सॉल्व केलं तरी चालेल. निगेशन टी जसंच्या तसं, अँड इथे सो बघा तुम्हाला परत निगेशन टी दिलंय. आता मला सांगा, निगेशन टी म्हणजे काय, निगेशन ऑफ ट्रू. तुम्हाला सांगितलं होतं ट्रूचं निगेशन फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन ट्रू. मग इथे निगेशन ट्रू दिलंय म्हणजे काय येईल याचं आन्सर, फॉल्स. अँड जसंच्या तसं, हा फॉल्स जसाच्या तसा, ब्रॅकेट कम्प्लिटेड. देन नेक्स्ट वन, ऑर साईन जसंच्या तसं, फर्स्ट ब्रॅकेट काय करणार, सॉल्व. वाटलंच ते काम करा, आधी सगळे निगेशन सॉल्व करून घेतले, नंतर ब्रॅकेट सॉल्व केले तरी सुद्धा चालेल. ओके ओके, देन राईट ट्री टी. ओके, सॉरी, देन अगेन वी सॉल्व दी सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट. फर्स्ट सिम्पल ब्रॅकेट काय आहे तर बघू आपण, ट्रू अँड फॉल्स. ओके, कोणता टेबल, कंजंक्शनचा टेबल, बरोबर का नाही.
मग ट्रू अँड फॉल्स काय म्हणतो कंजक्शन, एक जरी फॉल्स असेल तर पूर्ण स्टेटमेंट काय येणार फॉल्स. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन सिम्पल ब्रॅकेट काय येणार तुमची फॉल्स. ओके, ऑर साइन जसंच्या तसं. इन नेक्स्ट ब्रॅकेट ट्रू अँड फॉल्स, इथे सुद्धा सेम तसंच्या तसं. काय आहे कंजंक्शन, एक जरी फॉल्स असेल तरी पूर्ण काय येणार फॉल्स, म्हणजे या सिम्पल ब्रॅकेटचं सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू काय येणार फॉल्स. नाव स्क्वेअर ब्रॅकेट इज कम्प्लिटेड. नाव सॉल्व इट. निगेशन ऑफ ट्रू काय येणार तुमचं फॉल्स. अँड साइन जसंच्या तसं. फॉल्स अँड फॉल्स काय म्हणतं कंजंक्शन, एक जरी फॉल्स असेल तरी पूर्ण काय येणार फॉल्स. इथे ते दोन दोन फॉल्स आहे म्हणजे काय येणार सिम्पल फॉल्स. फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट और सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सुद्धा काय दिलं तुम्हाला फॉल्स और फॉल्स. नाव सॉल्व. काय दिलं आहे फॉल्स अँड फॉल्स. पुन्हा एकदा तेच कंजंक्शन काय म्हणतं, एक जरी फॉल्स तरी पूर्ण फॉल्स म्हणजे फॉल्स अँड फॉल्स. युअर आन्सर इज फॉल्स. हे बाहेरचं ऑर साईन जसंच्या तसं. इन सेकंड ब्रॅकेट फॉल्स ऑर फॉल्स काय म्हणतं ऑर डिस्जंक्शनमध्ये काय की एक जरी ट्रू असेल तरी होल स्टेटमेंट काय येतं तुमचं ट्रू, परंतु इथे दोघं काय दिसत आहेत फॉल्स. एक तरी ट्रू आहे का नाही, म्हणजे याचा आन्सर काय येणार तुमचं फॉल्स. आणि फॉल्स ऑर फॉल्स युअर फायनल आन्सर इज फॉल्स. इज दॅट क्लिअर. देअरफॉर युअर फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन रिप्रेझेंटेशन इज अ फॉल्स. ओके, आय होप की तुम्हाला समजलंच असेल. नसेल समजलं तर अजून एक वाटलंच तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. त्याच क्वेश्चनमधलं एक्झाम्पल नंबर 7. द रिप्रेझेंटेशन इज, नीट लक्ष द्या, द रिप्रेझेंटेशन इज इन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड negation r square bracket completed, or in another square bracket simple bracket q implies p implication negation yes or r bracket completed. ओके, लक्ष द्या इकडे. पुन्हा एकदा क्वेश्चनकडे घेऊन जातो. काय म्हणतोय क्वेश्चन माहिती आहे, पी स्टेटमेंट इज अ पी अँड क्यू इज अ ट्रू अँड आर अँड एस इज अ फॉल्स. सिम्पल काय करणार, सगळ्यांची व्हॅल्यूज काय करणार पुट. जिथे पी आणि क्यू दिसेल तिथे टी, जिथे आर आणि एस दिसेल तिथे काय पुट करणार तुम्ही एफ. ओके, नाव पुट काय तर बघू आपला आन्सर. क्वेश्चन रिप्रेझेंटेशन पुन्हा एकदा जसं तसं लिहिणार तुम्ही आठवणी. ठीक आहे, मी आता काही लिहित नाही. ठीक आहे, लिहा. काय येणार मग, कनेक्टिव्स चेंज करायचे नाही, कनेक्टिव्ह जसेच्या तसे. निगेशन पी जिथे असेल तिथे काय येणार ट्रू. देअरफॉर वी राईट हिअर टी अँड फॉल्स. सॉरी क्यू आहे ना, म्हणजे क्यू सुद्धा काय ट्रू, मग फॉल्स कशाला, इथे काय येणार ट्रूच. अँड निगेशन साईन जसं तसं, आरची जागी काय येणार तुमचं फॉल्स. ऑर साईन जसंच्या तसं, जिथे क्यू तिथे काय येणार ट्रू. इम्प्लाइज पी म्हणजे काय येणार ट्रू. इम्प्लाइज निगेशन साईन जसंच्या तसं, जिथे यस तिथे काय येणार फॉल्स. ऑर जिथे आर तिथे काय येणार फॉल्स. ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड स्क्वेअर ब्रॅकेट ऑल्सो कम्प्लिटेड. नाव सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, जिथे निगेशन दिसते ते आधी आपण काय करणार सॉल्व. जे निगेशन आहे ते आधी सॉल्व करून घेऊ, बाकी काही सॉल्व करायचं नाही. निगेशन कुठे दिसतंय, निगेशन ऑफ ट्रू काय येणार फॉल्स जसंच्या तसं. अँड जसाच्या तसा, निगेशन ऑफ फॉल्स काय येणार ट्रू. ब्रॅकेट कम्प्लिटेड. ऑर जसाच्या तसा, स्क्वेअर ब्रॅकेट जसंच्या तसं. ट्रू इम्प्लाइज ट्रू जसाच्या तसा. इम्प्लिकेशन जसंच्या तसं. ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ फॉल्स, युअर आन्सर इज ट्रू. ऑर जसा तसा, फॉल्स जसाच्या तसा. स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड. नाव सॉल्व दिस सिम्पल ब्रॅकेट. सगळे सिम्पल ब्रॅकेट काय करू आता आपण सॉल्व. ठीक आहे, वन बाय वन सॉल्व करू, स्टेप बाय स्टेप. फर्स्ट सिम्पल ब्रॅकेट काय दिले त्यांनी फॉल्स अँड ट्रू. काय म्हणतं कंजंक्शन, एक जरी फॉल्स तरी पूर्ण काय येणार फॉल्स. राईट हिअर फॉल्स अँड ट्रू, युअर आन्सर इज अ फॉल्स अँड ट्रू जसाच्या तसा. फर्स्ट सिम्पल ब्रॅकेट सॉल्व. देन नेक्स्ट वन ऑर साईन जसंच्या तसं. ट्रू इम्प्लाइज ट्रू, इम्प्लिकेशन दोघं ट्रू आहेत, हायपोथेसिस पण कन्क्लुजन. देन होल इज ट्रू. देन इम्प्लिकेशन साईन जसंच्या तसं. काय दिलं आहे ट्रू ऑर फॉल्स. डिंजंक्शन एक जरी ट्रू असेल तरी पूर्ण काय येणार ट्रू, म्हणजे याचं आन्सर काय येणार तुमचं ट्रू. नाव सॉल्व दी स्क्वेअर ब्रॅकेट्स. फॉल्स अँड ट्रू, आन्सर इज अ फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. हे मधलं ऑर साईन जसंच्या तसं. ह्या ब्रॅकेटमध्ये बघा आता ट्रू इम्प्लाइज ट्रू, युअर आन्सर इज अ ट्रू. अँड फायनल फॉल्स ऑर ट्रू ऑर या. ठीक आहे, फॉल्स ऑर ट्रू काय म्हणतं डिंजक्शन, एक जरी असेल ट्रू तरी पूर्ण काय ना ट्रू. देअरफॉर युअर फायनल आन्सर इज द फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन रिप्रेझेंटेशन इज ट्रू. इज दॅट क्लिअर. एकदम सोपं आहे. जर ट्रूथ टेबल नसतील ना तर फक्त काय करायचं ना, स्टेप वाईज फक्त तुम्हाला सॉल्व करत करत यायचं आहे. फायनल आन्सर तुमच्या हातात, चुकायचं काहीच संबंध नाही. ओके, फक्त ट्रूथ टेबल लर्न असणं फार गरजेचं आहे. नाव वी सॉल्व द लास्ट क्वेश्चन, दॅट इज अ क्वेश्चन नंबर 5 आणि सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, द क्वेश्चन नंबर 5 पहिले वाचून दाखवतो तुम्हाला काय आहे तो. राईट
द निगेशन ऑफ द फॉलोइंग. ओके, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला सांगितलं होतं की हाऊ टू सॉल्व द निगेशन. ठीक आहे, परंतु तरीसुद्धा मी करून दाखवतो सॉल्व. एकदम सोपं असतं. त्यातलं पहिलं घेतो मी. द फर्स्ट वन इज तिरुपती. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. आता याचं तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन करायचं. त्यांनी सांगितलं ना की राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे याचं तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन. सगळ्यात सोप्पा पार्ट मॅथमॅटिकल लॉजिकलमध्ये सगळ्यात जर सोपं काय असेल तर फक्त हेच, काय, निगेशन ऑफ स्टेटमेंट. सिम्पली काय करायचं आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. याचं निगेशन काय येणार, जसंच्या तसं तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. फक्त काय लावला मी, नॉट लावला. त्यांनी सांगितलं की तिरुपती हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, आपल्याला निगेशन करायचं, निगेटिव्ह करायचं. मग आपण काय करणार की तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये नाही आहे. सिमिलरली वी सॉल्व दी सेकंड वन. वाटलंच तर मी इथेच सॉल्व करून दाखवतो तुम्हाला आता. ठीक आहे, बघा त्यांनी काय सांगितलं आहे. ठीक आहे, नीट लक्ष द्या. सेकंड वन इज 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन. तुम्ही इतकं लक्षात ठेवा, फक्त एवढं फक्त ऐका की 3 इज नॉट अ रूट. इज नॉट रूट. आता यांनी काय केलं ना की आधीच देऊन ठेवलंय नॉट. बरोबर आहे का नाही. मग आपण आता काय करायचं, इथे नॉट टाकायची गरज आहे का, नाही. इथे उलटं करणार. काय करणार, इथला नॉट काय करणार, काढून घेणार. ते काय म्हणतात की 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन. मग आपण काय म्हणणार, 3 इज रूट ऑफ अ इक्वेशन. ते म्हणतात इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन, आपण म्हणणार इज रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे सिंपल, ट्रू असेल तर फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा. ओके, आता इथे जर त्यांनी असं म्हटलं असतं ना की तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, मग आपण काय म्हटलं असतं की तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. म्हणजे आपल्याला त्यांच्याविषयी काय करायचं आहे, अपोजिट, टोटल अपोजिट. नाव द थर्ड वन. ओके, काय म्हणतं थर्ड बघा तर, √2 इज अ रॅशनल नंबर. त्यांनी सांगितलं की √2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं काय करायचं आपल्याला, निगेशन. काय येणार, सिंपल माहिती, बरोबर. काय येणार, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. त्यांनी सांगितलं इज अ रॅशनल नंबर, आपण काय म्हणणार, इज नॉट अ रॅशनल नंबर. सिमिलरली काय, क्वेश्चन नंबर 4. आता तुम्ही इथं सॉल्व्ह करून टाकाल, एकदम सोपं. काय 4 काय म्हणतं, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटागॉन. इज अ पेंटागॉन काय येणार, इज नॉट अ पेंटागॉन. ओके, अँड लास्ट वन दॅट इज अ 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. काय येणार याचं वाला सांगा, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, किंवा 7 + 3 इज लेस दॅन 5 असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. हे सिंपल तुम्हाला काय करायचं आहे की ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. नॉट असेल दिलेला तर नॉट काढून घ्यायचा, आणि नसेल दिलेला तर नॉट तिथे टाकून द्यायचा किंवा अप्लाय करायचा. ओके, राईट सगळ्यांच्या लक्षात. इथे आपली एक्सरसाइज नंबर 1.1 संपलेली आहे. ओके, आय होप की तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे सर्व लेक्चर्स अटेंड करत असाल, सर्व समजून घेत असाल. ठीक आहे, आत्तापर्यंत आपले 3 लेक्चर झाले. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आलो आहे की जर काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तो विचारा. की भरपूर जणांचा तसा कॉल येतो, काही जण मेसेजवर टाकतात, परंतु अजूनसुद्धा जर कोणी घाबरत असेल की विचारायचं कसं काय, तर निसंकोचपणे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं, तुमच्या प्रत्येक समस्येचं स्वागत केलं जाईल. ठीक आहे, काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर पर्सनली कॉल करून विचारलं तरी चालेल, किंवा पर्सनली व्हॉट्सअपवरती विचारलं तरीसुद्धा चालेल. ओके, तसं आपण रविवारी भेटूच. हॅव अ नाईस डे, टेक केअर अँड गुड बाय, स्टे होम, स्टे सेफ.